पिछले 3 साल से ड्रग्स का उधर बढ़ रहा है। पान टपरी पे पान जैसे मिलता है वहाँ वैसा ड्रग्स मिल रहा है। कुछ आरोपी उसमें अरेस्ट। महत्वाच्या विषयावर त्याचं उत्तर लीक होत असेल, अजून सभागृहापर्यंत यायचंय। सदस्यांना ज्या दिवशी लक्षवेधी लागते, लक्षवेधी चर्चेला आल्यावर सुद्धा त्याचं उत्तर मिळत नाही। परंतु अजून चर्चेला यायची लक्षवेधी, फक्त डिपार्टमेंटचं उत्तर मग व्हॉट्सअप ग्रुपवर पण जातं कसं, किंवा ज्या माणसानं लीक केलं त्या माणसापर्यंत गेलं कसं, ह्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। त्यामुळे सध्या मला फक्त एवढंच सांगायचं की कारभार कसा चाललाय, गृह विभागाचा कारभार कसा चाललाय, आपल्या विधानसभेचा कारभार कसा चाललाय हे त्याचं उदाहरण आहे। आणि मी आपल्याला त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा दाखवतो, ज्या स्क्रीनशॉटनं म्हणजे त्या ग्रुपवर, पत्रकारांचा ग्रुप आहे तुळजापूरचा, त्या ग्रुपवर सकाळी म्हणजे कालचं उत्तर आहे 19 तारखेचं, आणि आज सकाळी 9:31 त्या ग्रुपवर हे उत्तर पडतं। एखाद्या म्हणजे का पडतं, कसं लीक झालं, हे लीक कुणी केलं आणि कुणाला वाचवण्यासाठी लीक केलं, ह्याची चौकशी झाली पाहिजे अशी आम्ही अध्यक्षांकडे जाऊन तीच विनंती करणार आहे। सभागृहातही बोललेलो आहे। फक्त एक कसं कारभार चालला राज्याचा हेच आपल्याला सांगायचं होतं मला। धाराशिव जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन विभागामध्ये 10 ते 15 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे, या संदर्भात काय माहिती? मी माहिती घेऊन सांगतो। उत्तर कैसे लीक हो रहा है, क्या सोर्स पता चल पाया, क्या पूरा ये पुलिस की तरफ से लीक हुआ है। एसपी का आंसर है, और एसपी का आंसर व्हाट्सएप ग्रुप पे कल का आंसर है, आज सुबह कैसे आया वो पुलिस डिपार्टमेंट नहीं बताना चाहिए ना, कहां से लीक हुआ। जो कायदा सुव्यवस्था ज्यांची पाळायची जबाबदारी असते ते जर लीक करत असतील तर कसं कायदा सुव्यवस्था राहील। धाराशिव में भी अभी ड्रग्स का सिंडिकेट बढ़ने लगे, ये अपने आप में काफी चिंता का विषय है। उसको पिछले- किस तरह से बढ़ रहा है वहाँ पे? पिछले 3 साल से ड्रग्स का उधर बढ़ रहा है। पान टपरी पे पान जैसे मिलता है वहाँ वैसा ड्रग्स मिल रहा है। कुछ आरोपी उसमें अरेस्ट है, कुछ पॉलिटिकल पार्टी के रिलेटेड लोग हैं उसमें। हमको डाउट है कि उनको बचाने के लिए हो सकता है, पुलिस उनके लिए काम कर रही है।